मला वाटलं आज लेट होणार आहे. किती बडबड किती बडबड. यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी माया मायागुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता वाजलेले आहेत 11:15 आणि मी निघालेली आहे जिमला. सकाळची जी काही कामं आहेत ती सगळी झालेली आहेत. मी बऱ्याच दिवसांनी जिम जॉईन करते, म्हणजे 6-7 महिने झाले मी जिम सोडला होता. तर आता पुन्हा एकदा सुरुवात करते, कारण मला असं वाटलं की मी घरी व्यायाम करू शकते, परंतु माझ्याकडून इतकासा व्यायाम झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आता मी जिम जॉईन केलेलं आहे. तर चला मंडळी, आज माझा पहिला दिवस आहे. तर आता देवाला नमस्कार करते. तर आता मी आलेली आहे जिममध्ये आणि सुरुवातीला मी वॉर्मअप केलेला आहे आणि त्यानंतरच आता मी चालायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण फर्स्ट टाईम असेल तर थोडं थोडं हळूहळू चालायचं आणि नंतर आपण रनिंग करायची असते. तर आता इथे मी चालत आहे. आता जसं शूट होतं आहे तसं मी इथे केलेलं आहे. व्यवस्थित शूट मला नाही घेता आलं. तर इथे जवळजवळ 15 मिनटं मी चालली आणि त्याच्यानंतर घाम आल्यामुळे मी पुन्हा बसली, थोडंसं पाणी पिलं आणि आता मला करायची आहे सायकलिंग. तर आता मी सायकलिंग पण करायला बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. आज सायकलिंग केल्यामुळे थोडेफार माझे पाय दुखायला लागले, कारण बऱ्याच दिवसांनी आज मी सायकलिंग केलेली आहे. तर चला, म्हणजे आज 2 प्रकार केले आणि त्याच्यानंतर छोटी मोठी अशी मी एक्सरसाइजसुद्धा केलेली आहे आज. तर आज जवळजवळ 1 तासच मी वर्कआउट केलेलं आहे. तर चला मंडळी, आत्ताच माझं वर्कआउट झालेलं आहे आणि आता आपण घरी भेटूया. चला. तर मंडळी, आता मी घरी आलेली आहे आणि फ्रेश झाली आणि केतूसुद्धा आली आहे स्कूलमधून. तर तिचं पण जेवण वगैरे झालं आहे, जेवली आहे ती. आणि आता मी थोडा वेळ विश्रांती घेणार आहे, कारण मी बऱ्याच दिवसांनी आज जिमला गेली, त्यामुळे थोडंफार हातपाय दुखत आहेत. कारण आज मी काही जास्त व्यायाम नाही केला तसा, पण आज फक्त कार्डिओ केलं. त्याच्यामध्ये फक्त रनिंग आणि सायकलिंग एवढंच केलं आणि थोडीफार एक्सरसाइज केली. तर आज माझा फर्स्ट डे होता, म्हणून आता उद्यापासून बाकीचं सुद्धा करायला घेईन. तर चला मंडळी, आपण थोड्या वेळाने भेटूया. तर आता वाजलेले आहेत 5 आणि वेदांत आलेला आहे. एवढा लेट का झाला तुला वेदांत? बघ यार, आज बाईकच बंद पडली. बाईक बंद पडली? म्हणजे मी चालत, म्हणजे ऑफिसवरून चालत होतो तेव्हाच चालत होत नव्हती. जाताना पण प्रॉब्लेम आलेला का? जाताना प्रॉब्लेम नाही आला. हां हां. नाही, जाताना पण प्रॉब्लेम आला. हा, आठवला आता आला. काय झालं, आज मला एवढी घाई नव्हती ना, मला समजलं नाही. 5-10 मिनिटं गेलो त्याच्यामध्ये पण. अच्छा, पण आता तर रेग्युलर चालवतो तरी पण असं कसं होतंय? काय माहिती, काय पावसाळ्यामुळे होतंय मला वाटतं. बरोबर, त्याच्यामुळेच. लाईट लाव का? लाईट कशाला? दिसत नसते ना मी. दिसतोच ना, ते फ्लॅश येतं मग त्याच्यावरती. आता कसं वाटतं? अंधुक येतं त्याच्यावरती. दोन्ही साईडला लाईट असली की कसं येणार? आता बरोबर आहे. बोल. येताना तर चालूच होत नव्हतं, एकदम पाऊस पडायला लागला. मग बाजूला एक मेकॅनिक होता, तिथे दाखवली, जशी दाखवली तशी गाडी चालू झाली. ठीक आहे, चालू झाली तर चालू झाली. आलो तर परत बंद पडली. टाइमपास झाला ना 1 तास. मला आता पावसाळ्यामध्ये असं होतच, किक मारायला गेलं तरी पण कधी कधी स्टार्ट होत नाही. मेन इश्यू असा आहे की या बाईकमध्ये किकचं पण ऑप्शन नाही. अच्छा, फक्त ते बटन आहे. नाही, स्कूटीला पण होतं ना कधी कधी. स्कूटीला तरी किक आहे ना, मग तेच चालू होतं. खूप वेळ झाला. मग आता कुठे जाणार? जिमला जाणार लवकर. आल्यावरती खाणार आहेस का सोया? हा, आल्यावरती खा. ठीक आहे, मग थोड्या वेळानेच करते. जाऊ नये, कारण लगेच 6 वाजताच आहे ना तुझं? हो. ठीक आहे, जा मग जा. तर मंडळी, आता रात्रीचे 7:30-8:45 झालेले आहे आणि आता मी इथे ठेचा बनवते. आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. दुपारनंतर मी केलंच नाही शूट काही. तर आज स्वयंपाक काय मला आता करायचं नाही, कारण सकाळीच मी जास्तीच्या चपात्या केल्या होत्या. तर आता गॅस बंद करते आणि लसूण सोलून घेते. तर आता लसूण पण सोलून घेते.
तर ही सगळे हा लसूण एकदम लहान आहे, त्यामुळे सगळा लसूण मी आता सोलणार आहे. ठेचा खायची इच्छा झाली त्याच्यामुळे. सकाळी मी बटाट्याची रस्सा भाजी केली होती, तर ती अजून ठेचा करायच्या अगोदरच मला शिंका यायला लागल्या. तर चला आधी पहिले मी पटकन लसूण सोलून घेते. मंडळी लाईट पण आलेली आहे आणि इथे दुधी ठेवलं आहे. दुधीचा मला ॲक्च्युली हलवा करायचा आहे, पण आज मुहूर्त लागतो की नाही माहिती नाही. तर आधी पहिले मी पटकन लसूण सोलून घेते आणि हे पाणी पुसून घेते. आता माझा लसूण सोलून झालेला आहे, तर आता तो यामध्ये घालते आणि आता दगडाने ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि आता दगडाने ठेचून घेते मी. तर मंडळी मीठ टाकल्यानंतर आपण ह्याला ठेचून घेते. बघू शकता ठेचा आपला रेडी झालेला आहे. आता मी काढून घेते. तर आता मंडळी मी दुधी भोपळा छान असं किसून घेतलेला आहे, जरा मोठा मोठाच किसलेला आहे. तर आता मी याचा हलवा बनवणार आहे. बरेच दिवस झाले दुधी भोपळ्याचा मला हलवा खायची इच्छा होती, तर आता याचा हलवा करून घेते. तर मंडळी आता मी हलवा करणार आहे. तर छान असं हे दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवली. आता कढईमध्ये तूप घालायचं आहे. थोडंसं तूप घालते आणि आता यामध्येच आपल्याला हा दुधीचा कीस घालायचा आहे. थोडं थोडं टाकते आणि मिक्स करते आणि म्हणजे तुपावरती थोडंसं परतून घेते आणि पुन्हा उरलेला पण दुधी भोपळ्याचा कीस घालून घेते. आता दुधीमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे या पाण्यामध्येच दुधी छान शिजला जातो. त्यामुळे मी यातलं पाणी काढलं नाही, कारण या दुधीच्या पाण्यामध्ये भरपूर सत्व असतं. तर आठवड्यातून एकदा तरी तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी किंवा अशा पद्धतीने थोडंसं साखर कमी टाकून तुम्ही हलवा करू शकता. नेहमी गाजराचा हलवा करण्याच्या ऐवजी असं अदनामधनं दुधी भोपळ्याचा हलवा करायचा. खूप छान टेस्टी लागतो, काही वेगळा लागत नाही, खूप मस्त लागतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये खवा वगैरे घालू शकता. मी यामध्ये दुधावरची साय घालणार आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे, बऱ्यापैकी आटलेलं आहे बघा. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि दुधावरची साय पण. एक मिनटं साय घालते आता मी. तर इथे दुधामधून काढते मी साय. ओ शिट पडले. तर जेवढी दुधावरची जी साय असते ना ती सगळी काढायची आणि यामध्ये घालायची. खूप छान टेस्टी होतो हलवा आपला. तर आता आपण यामध्ये थोडंसं अजून दूध घालूया आणि आता आपण याला अजून दुधात छान शिजवून काढूया. आता हे पूर्णपणे दूध आटवायचं आहे आणि मग तिसरी स्टेप आहे यामध्ये साखर घालायची. तर आधी या दुधामध्ये पूर्ण आपण आता याला आटवून घेऊया. तर आता केतू आलेली आहे क्लासमधून. ऐक, तुम्ही दोघं जण आहेत, मला वाटलं केतू आहे का. ओके, मी म्हटलं 9 वाजले अजून. पप्पांचा काय आज फोनच नाही मला वाटलं आज लेट होणार आहे. मला वाटलं लेट होणार तुम्हाला आज. बसा चहा. ठीक, चल. तुझं काय जेवण झालं काय? चला मंडळी, तर इथे माझा हलवा पण ठेवला आहे मी करायला. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि आता इथे मी चहा ठेवते. किती बडबड. काय कोण भेटलं? कोण? नाव काय? ओके. मला असं दिसलंय म्हणजे बघितलं. भात झाला असेल. मला वाटलं भात झाला. माहिती भात नाही रे, भात. काय आहे ही?
खीर खीर आहे नाही आहे, मग तो नाही. दुधी भोपळ्याचा हलवा. हलवा शिरा आणि हा पसारा सगळा आवर आहे. ही आम्ही बोलायला पाहिजे नंतर खूप हा ना. आल्यावर मला कळलं मी बोलले. थोडं बोलली असती तर तो बोलला असता ना. मी नाही अगं पण तुला चेहरा तर ओळखायला येतो ना. अरे एवढंच 2 सेकंद चेहरा दिसला मला काय झालं? एवढा फास्ट चालत होता. नंतर मी विचारात पडली काय झालं मी विचार करायला लागली मग ते बदलापूरमध्ये येतात पण आता काय येतील हा ना. आणि चला महेश यांचा चहा रेडी झालाय. ऑफिस भेटा मला वाटत होता हा, मी म्हणलं ऑफिस थोडी येते मी बोललो ना तू काहीतरी जाऊन नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. तो ग्लास ठेवा याच्यामध्ये. झालाय ना पिन. तिकडे जा काय जरा. करायचं माहितीये का? आधी हे बघ. तर आता इथे दूध सुद्धा छान आटलेलं आहे. आता आपण यात साखर घालूया अंदाजे. तुम्हाला कितपत गोड हवं आहे तितकी साखर घालायची. बस साधारण अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. तर साखर घातल्यावर पुन्हा थोडंसं त्याला पाणी सुटेल. मंडळी आपला हलवा रेडी झालेला आहे आणि आता मी सगळ्यांना जेवायला वाढते. तर आता दुधी हलवा पहिल्यांदा मी देवांना नैवेद्य दाखवते. चला पटकन देवांना नैवेद्य दाखवते. ए बाळांनो चला साईडला हो. आफ्टरनून बॅच वाले असेल. अरे साईडला हो ना. अरे आफ्टरनून बॅच वाले असेल तर येईल काय? नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. तर चला मंडळी आता मी सगळ्यांना जेवायला वाढते आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत जेवते. तर जेवण झाल्यानंतर भेटूया. तर आत्ताच आमची सगळ्यांची जेवणं झाली आणि आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.